बदलापुर हमारे एक बहुत ही ख़ास ऑपरेटेड पेशेंट श्रीमती संजीवनी जी से मिलने गया। वो एक फ़िटनेस एंथुसियास्ट हैं और एक बहुत ही अच्छी शेफ़ भी हैं। इसके साथ साथ वो उनके पास वो उनके पेट्स भी हैं और बहुत ही अच्छा सोशल वर्क भी करते हैं। तो उन्होंने मुझे चिकन बिरयानी और बाकी चिकन के आइटम्स, फ़िश के आइटम बनाना सिखाया। बहुत ही अच्छा लगा इनका तरीका जान के। और मैं भी खुद खाना पकाता हूँ, आपको अगर पता नहीं होगा तो। इतना सारा खाना हम 1-1.5 घंटे तक तो हम खाना पका रहे थे। संजीवनी जी ने सारा प्रिपरेशन करके रखा था, तो फिर भी जल्दी बन गया। आपल्याला 15 मिनिटाचं होतं ना? 15 मिनिटाचं. 10 मिनिटांनी आता आपल्याला ते तव्याखाली मग 10 मिनिटं फास्ट आणि मग गॅस स्लो करून ठेवायचा. मग पाऊण तासांनी बरोबर खाली काढायचं. तर हे मी ॲक्च्युली लहानपणीपासून स्वयंपाक म्हणजे कंपल्सरी करायला लागायचा. आणि आई माझी गायनाक आहे ना. ओके. तर रात्री यायला म्हणजे 8, 9, 10 वाजायचे. आणि तेव्हा काही झोमॅटो वगैरे नसायचं. तर फोनवर सांगायची की आता हे तयारी करून ठेवली आहे, मला यायला उशीर होतोय, तू बनव. तर एकदा मला सांगितलं होतं साबुदाण्याची खिचडी बनवणार. तर ते सगळं बनवून ठेवलेलं, पण ऑपरेशन आलं. तर मग आता नाही, मग आता कसं काय, आई नाही तर कोण बनवणार आहे. मी कधी बनवली नव्हती आणि आय थिंक मी 5वी-6वीत असेन. तर फोनवर सांगितलं की असं असं कर, तूप घाल, जिरं घाल, हे कर. आणि ते एकदा झालं म्हणजे ते परतायचं आणि मग ते होऊन जाते. आणि ते भिजवलेला साबुदाणा सगळं आहे. सांगितलं की तिखट बिखट घालायचं, पण आता मुलाला काय कळतं ना, म्हणजे 5वी-6वीतल्या मुलाला. पण आता घरी कोणी नाही तर करायलाच पाहिजे. तर करून बनवलं तर खूप छान झालेलं. फर्स्ट टाइम. हो, म्हणजे लोकांनी सांगितलं असेल म्हणजे, पण मला खाण्याची हिंमत नाही झाली. कानपूरची आहे. हो का? अरे वा. लग्न झालं आणि इकडे आली. हो. वयाच्या 20व्या वर्षी ग्रॅज्युएशन केलं कम्प्लीट. आणि कम्प्लीट पण नव्हतं झालं आणि लग्न. हो. लास्ट इयरला होती आणि मग लग्न इथे आली. मला भाषेचा प्रॉब्लेम होता, तिकडे हिंदी भाषा. हो, तुम्हाला तिकडे ही मराठी नव्हती येत होती, पण ते म्हणजे जसं मध्ये हिंदीचे वर्ड्स यायचे. मग हे लोक खूप हसायचे मला, कारण काय मला मराठी म्हणजे थोटूक मोठूक यायचं ना. मग हळूहळू ते शिकली. अरे वा. आणि मग मिस्टरांची कंपनी बंद झाली. प्रीमियरला होते ते. त्यांची कंपनी खूप लवकर बंद झाली. मग मी ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली. माझ्या लेकाला 12वीपर्यंत मीच शिकवतो. तो ट्युशन वगैरेला गेला नाही. अरे वा. मग त्याचा अभ्यास घ्यायची. मग हळूहळू मुलं वाढायला लागली. भरपूर मुलं असायची. रात्री 9-9 वाजेपर्यंत माझे क्लास चालायचे तेव्हा. मग नंतर तो जेव्हा मरीन इंजिनियर झाला तेव्हा त्यांनी सांगितलं आता तू आई बंद कर, कारण मला खूप घशाला त्रास व्हायला लागला. चॉकनी वगैरे बोलून घशाला त्रास व्हायला. मग ते बंद केलं. मग त्याचं जॉब चालू झाला. मग माझं बंद झालं. पण मग नंतर मग ह्याच्यामध्ये शिरली ती. मला हे आवड आहे. मग हे करते आता थोडं थोडं, कुठे काय असेल त्याला. तर बराच वेळ झाला. वाव. छान झालंय. मजेत मजेत. आईने खूपच छान बनवलंय. डॉक्टरांनी बनवलंय रे. आपलं मेनलँड चायनाचं एक कॅश्यूनटचं चिकन असतं, रेड ग्रेव्ही कॅश्यूनटवाली. तर घरी बनवत होतो मी, पण ती चव तशी येत नव्हती. तो गोडवा थोडासा असतो. काय करावं, लालसर पण दिसत नाही आणि तो गोड पण दिसत नाही. आता काय करणार. आणि लोकांना बोलवून ठेवलं मी बनवलंय म्हणून. तर मी फ्रीजमध्ये बघितलं काय दिसतंय. तर आपलं एक क्रॅनबेरी ज्यूस असतं बघा बनलेलं, रिअलचं, ते होतं फ्रीजमध्ये. ओतलं आत, झालं लाल लाल सगळं आणि थोडासा गोडवा पण आला. आणि त्याच्यात ते मग ते कॉर्नचं सिरप घातलं, कॉर्नचं आपलं ते पाणी घालून
झालं चांगलं. आणि सगळ्यांनी एकदम चट्टा मट्टा, काय छान लागतंय, काय छान लागतंय, कसं घातलं की हे बघा हे घातलंय, ज्यूस घातलंय, ज्यूस कसा घालू शकतो, अरे घालू शकतो, काही घालू शकतो, काय त्याच्यात चव आहे, चव. आम्हाला कशाला. थँक्यू.